नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 7 मार्च आपण आलो पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आवक बघू शकता तुम्ही 11 लाईनी ट्रॅक्टरचे आणि 1 लाईन पिकअपची लागेल। जर टोटल आवक जर धरली तर 500-600 ची आवक आहे आज। तर मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्या येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये 1 नंबर गोल्टी जात सगळ्यांचे भाव सांगत असतो, तेवढे शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला हलक्या भारी मालाचे भाव कळतील। उन्हाळ आणि लाल कांद्याचे भाव तुम्हाला व्हिडिओमध्ये कळतील, तर शेवटपर्यंत भाव बघा आणि किती शिल्लक राहिलंय आणि उन्हाळ कांदा कधी चालू होणार आहे ते सगळं व्हिडिओमध्ये सांगेल। व्हिडिओ सविस्तर बघा, पूर्ण बघा। चला भाऊ बघूया। तर मित्रांनो, लिलाव चालू झालाय। पहिलाच ट्रॅक्टर आहे, पहिलीच नाग आहे लाईनीचा। बघू शकता तुम्ही क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलो? 2026 रुपये, 2026 रुपीज। बघू शकता तुम्ही 2026 रुपये। कुठला आहे कांदा? वडळी होई। शिल्लक किती बाकी अजून? आटपलं। बरं, उन्हाळ कांदा आहे का आपला? केव्हापासून? 1 महिना अजून। बरं, आणि गोल्टी काय भाव गेली? 1051 फिक्स मध्ये का? 1051, 1051 रुपीज। ओके, पुढे बघू काय भाव गेला काका? 2040। कुठला आहे कांदा? बायाळी। बायाळीचा कांदा आहे, बघू शकतो 2040। शिल्लक किती बाकी हो? 50 क्विंटल आहे आणि उन्हाळ कांदा आहे का? केव्हापासून चालू होईल? 1 महिना। बर, पुढे बघू। बघू शकतो तुम्ही गोल्टी आहे। काय भाव गेला? 1251 जायले 1251 रुपीज। कुठली गोल्टी? सावरगाव। बर, आणि शिल्लक किती बाकी असेल अजून? काही नाही राहिला, आता संपला। उन्हाळ कांदा आहे का? केव्हापासून चालू? 10 दिवस चालू। 10 दिवस। ओके, पुढे बघू काय भाव गेली गोल्टी? 900 रुपये गोल्टी, 900 रुपीज। कुठले? सरोळा। शिल्लक किती राहिला अजून? 5 क्विंटल आहे। बर, पुढे बघू काय भाव गेला काका? 2100 रुपये। 2100 रुपये, 2100 रुपीज। कुठला आहे कांदा? जोपूळ। शिल्लक किती असेल अजून? शेवटचं आहे। आणि उन्हाळ कांदा आहे का? केव्हापासून निघालते? महिना लागेल का? काय भाव गेला काका गोल्टी? 900। आणि तो चांगला कांदा आहे का? तो कांदा काय भाव गेला? 900 रुपीज गोल्टी, 2080 रुपीज मीडियम कांदा। बघू शकतो 2080। कुठला आहे कांदा? सावरगाव। शिल्लक किती बाकी असेल? संपला का? उन्हाळ कांदा आहे का? कधीपासून सुरू होईल? 1 महिना लागेल। बर, पुढे बघू। उन्हाळ कांद्याला महिन्याचा अंतर वाटतोय। बघू, भारी गोल्टी। काय भाव गेला? 1100 रुपये, 1100 रुपीज। कुठले? वडनेर। बर, काय भाव गेला कांदा? 2080। 2030 रुपये जायले। बघू शकतो तुम्ही क्वालिटी 2030 रुपये, 2030 रुपीज। कुठला आहे कांदा? शिंदबाळचा कांदा आहे, 2030 रुपये जायले। बियाणं कोणतं होतं त्याचं? येवल्यावरून आणलं। बरं, आणि शिल्लक किती बाकी असेल अजून? बिगाभर। आणि उन्हाळ कांदा आहे का आपला? कधी निघणार आहे? महिना अजून। बर, पुढे बघू काय भाव गेला कांदा काका? 2026 रुपये, 2026 रुपीज। कुठला आहे कांदा? दोडांबा। आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे, दोडांबाचा कांदा आहे। बघू शकतो तुम्ही पिंपळगाव कांदा मार्केट। शिल्लक किती असेल का अजून? उन्हाळ आहे का? कधीपासून सुरू होईल? 10-12 दिवसांनी ना। बर, बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं। पुढे बघू काय भाव गेलो? 2026, 2026 रुपीज। बघू शकतो क्वालिटी। कुठला आहे कांदा? वडळी। बरं, बियाणं कोणतं होतं याचं? पुढे बघू काय भाव गेलं? 2071 रुपये। बघू शकतो क्वालिटी, 2071 रुपीज। कुठला आहे कांदा? सिंदवड।
2071. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती. आपलाच कांदा आहे का? शिल्लक किती अजून? संपला का? उन्हाळ कांदा आहे का? किती? 15 दिवस लेट आहे का? बर. पुढं बघू. काय बघील गोल्टी? का हो काय बघील गोल्टी? 1300 रुपये गोल्टी. 1300 रुपीज. 1300 रुपये गोल्टी. काल 1400 गेली. बरं, 100 मध्ये डिफरन्स. आणि शिल्लक किती बाकी असेल गोल्टी अजून? 2 गाड्या. बरं, मोठा कांदा पण आहे का? आणि उन्हाळा कधीपासून सुरू होतोय? 15 दिवस. बरं, पुढं बघू. काय बघेल कांदा? 2060. 2060 रुपीज. 2060 रुपये. कुठला आहे कांदा? शेलूपुरी. बियाणं कोणतं होतं त्याचं? बरं. आणि उन्हाळ कांदा आहे का आपला? ही शिल्लक किती बाकी? 2-3 गाड्या बाकी. बरं, पुढं बघू. काय भाव गेलो? 2200 रुपये. बघू शकतो तुम्ही. 2200. 2200 रुपीज. कुठला आहे कांदा? कळवण. 2200 रुपये. याचं बियाणं कोणतं होतं? बरं बरं, 2200 रुपये. काय भाव गेला कांदा? 2000 रुपये. 2000 रुपीज. गोल्टी 1280. बरं. आणि कुठला आहे कांदा? कानमंडळ. शिल्लक किती बाकी असेल अजून? शेवट. उन्हाळ कांदा आहे का आपला? बर. काय बघली गोल्टी? 1280. 1280 रुपीज. बघ शकतो 1280 रुपये. वडनेरचा कांदा आहे. बरं, आपलाच कांदा आहे का? शिल्लक किती अजून? संपला का? उन्हाळ कांदा आहे का? कधी सुरू होणार आहे? महिना लागेल ना. बरं, पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी. काय भाव गेला? 2052. 2052 रुपीज. कुठला आहे कांदा? टाकशेवड. बरं. आणि शिल्लक किती असेल दादा कांदा? आहे का? 1-1.5 ट्रॅक्टर. बरं. आणि उन्हाळ कांदा आहे का आपला? कधी निघणार आहे? 1-1.5 महिना आहे का? लेट आहे भाऊ. बरं, याचं बियाणं कोणतं होतं? प्रसादचं बियाणं आहे ना? प्रसादचं बियाणं आहे. बघ शकतो. पुढे बघू. काय भाव गेला? 2080 रुपये. 2080 रुपीज. कुठला आहे कांदा? खडक जाम. बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे. खडक जाम. 2080. अच्छा, 300 रुपये डिफरंट. आणि शिल्लक किती असेल अजून? 8 ट्रॅक्टर बाकी. बरं. आणि आपला उन्हाळ कांदा आहे का आपला? नाही. बरं, 8 ट्रॅक्टर शिल्लक या. बरं. काय भाव गेलो? 2090 रुपये. बरं, 2090. कुठला आहे कांदा? तांगडी. आणि बियाणं? घरगुती बियाणं आहे. तांगडीचा कांदा आहे. शिल्लक किती असेल अजून? 50-60 क्विंटल. उन्हाळ कांदा आहे का आपला? लेट आहे. किती? 2 महिने लेट आहे. बरं, पुढं बघू. खात काय भाव गेली हो? फायनली आज खात दिसली. 650 रुपये. 650 रुपये खात भेटली आपल्याला. 6650 रुपीज. कुठले? खतोड. आणि गोल्टी काय भाव गेली? गोल्टी 1250. 1250 रुपये. 1250 रुपीज. शिल्लक किती असेल अजून? संपलं. उन्हाळ कांदा आहे का? नाही. बरं, पुढं बघू. बघू शकतो मीडियम साईज आहे. काय भाव गेला? 2060 रुपये. 2060 रुपीज. बघू शकतो क्वालिटी. कुठला आहे कांदा? शेलूपुरी. बियाणं कोणतं होतं याचं? पुढ्याचं बियाणं आहे. शिल्लक किती असेल अजून? आता संपला. एवढंच होता. उन्हाळ कांदा आहे का? उन्हाळ नाही. बर. 2080 ना. 2080 रुपीज. पुढं बघू. काय भाव गेली? 350 जायली खात. बघू शकतो. 3050 रुपीज. बर, 350 रुपीज. पुढं बघू. काय भाव गेली गोल्टी? 1100 रुपये. 1100 रुपये. पुढं बघू. काय भाव गेला कांदा? 2025.
2025 रुपये 2025 रुपीज. कुठले? उर्दूळ. बियाणं कोणतं होतं दादा याचं? कांदा आपलाच आहे का? बर. पुढं बघू काय भाव गेलो? 2114 रुपये 2114 रुपीज. कुठला आहे कांदा? सावरगावचा कांदा आहे. पहिल्या लाईनीला आपण आणि दुसरी लाईन तयार होईल. दोनच लाईन होत्या पिकअपच्या. सावरगावचा कांदा आहे. बरं. हे बियाणं कोणतं होतं त्याचं? चायनाचं बियाणं आहे. शिल्लक किती असेल अजून? एवढंच शेवटचं. उन्हाळ कांदा आहे का? थोडा आहे. कधी स्टार्ट होणार आहे? महिना दीड महिना आहे. बरं. पुढं बघू काय भाव गेले? 2025 शेवट आहे आज. 2025 रुपीज शेवट आहे. बरं. किती शिल्लक संपला? आणि उन्हाळा आहे का? नाही उन्हाळ्यात नाही. बरं. 2025 बियाणं कोणतं होतं त्याचं? हे चायनाचं बियाणं आहे. चायना किंग. बरं. पुढं बघू उन्हाळ्याचा यायला लागला ना त्याच्यामुळं येतो थोडं डिमांड कमी होईल. बर. पुढं बघू काय भाव गेलो? 2170 रुपये. 2370 जायला होता. आज डाऊन झालं. 2170 रुपये 2170 रुपीज. कुठला आहे कांदा? दोडंबा. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती. शिल्लक किती अजून? एंड आहे का? बर. पुढं बघू काय भाव गेलं? 2100 रुपये 2100 रुपीज. कुठला आहे कांदा? शिनबाग. बियाणं कोणतं होतं दादा याचं? गावठी. शिल्लक आहे का संपलं? आहे ना अजून. किती? 10 गाड्या आहे. बरं. उन्हाळा आहे का? उन्हाळे पण कधी स्टार्ट होणार आहे? 10 दिवसानंतर. 10 दिवसानंतर. बरं. पुढं बघू तर लाईनीचा शेवटचा नग काय भाव गेला? 1980 रुपये. बघू शकतो क्वालिटी. 1980 रुपये 1980 रुपीज. कुठला आहे कांदा? पन्हाडी पाडा. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती. शिल्लक किती असेल अजून? संपलं. आणि उन्हाळ कांदा कधी आहे का? आता म्हणजे अजून 2 महिना. 2 महिना. बरं. पुढं बघू